तसं तर थंडी माझा आवडता ऋतू आहे, पण ह्या थंडीमध्ये ना मला एकच गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे ना आपल्या हातापायांची होणारी अवस्था. सकाळी सकाळी थोडं लोशन वगैरे नाही लावलं की आपल्या शरीराची अवस्था अशी होऊन जाते की जसं काय मराठवाड्यात पाऊस न पडलं, दुष्काळ पडलं, जमीन कशी होते तसे काय हातापायांची अवस्था होऊन जाते. मग काय भरपूर सारं लोशन लावलं आणि दारामध्ये ना खूप सारं छान असं कवळं कवळं ऊन पडलं होतं. म्हटलं चला बाई थोड्या वेळ उन्हात जाऊन उभं राहावं. सकाळी सकाळी थोडं व्हिटॅमिन डी पण मिळून जातं. मग काय उन्हात वगैरे उभी राहिले तोपर्यंत भाजीवाल्याचा आवाज आला. मग काय छानपैकी मस्त हिरवी हिरवी ताजी ताजी भाजी घेऊन आले आणि दुपारच्या वेळेस ना आद्विक शाळेतनं आल्यावर ना जेवण करायचं होतं, पण ना मग काय बाहेर अंगणात बसूनच सर्वांना जेवण दिलं. आणि हा आमचा शेजारचा छोटू हा पण येऊन बसला होता. मुलांनी ना घरात मोबाईल पाहून जेवण करण्यापेक्षा असं अंगणामध्ये खेळत खेळत जेवण केलेलं कधीही चांगलं. नाहीतर मुलांना काय घरात मग टी व्ही लावून दे, नाही तर मोबाईल लावून दे. आणि संध्याकाळच्या वेळेस ना मला ना सूप प्यायची इच्छा झाली होती, म्हणूनच ना आम्ही गेलो होतो हॉटेलला. आता प्यायचं फक्त सूपच होतं, पण त्याआधी सगळा मेनू कार्ड वाचून काढला. मग काय दिली सूपची ऑर्डर. मस्त मस्त गरमागरम असं सूप आलं होतं. आणि थंडीच्या दिवसात ना असं गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी असते. मी सूप घेतलं होतं आणि आद्विकला काही सूप आवडत नव्हतं. मग त्याने ना मंचुरियन घेतल्या होत्या, त्याच्यासाठी मंचुरियन मागवल्या, त्याने खाल्ल्या आणि मस्तपैकी ना गरमागरम असं सूप पिऊन आम्ही रिटर्न घरी आलो. थँक्यू.